सर, पुण्यातल्या खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची नावं आहेत, पण प्रत्यक्षात आपण काही या FIR मध्ये काही बदल झालेला आहे का? आणि आता या दोघांनाही क्लीन चिट मिळाली असं समजतंय. काय नेमकं प्रकरण आहे आणि जमीन व्यवहाराचा नेमका इश्यू काय? पोलीस स्टेशन खडक 552/25 हा गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे. जर या गुन्ह्याची फिर्याद आपण पाहिली असेल तर यामध्ये 2 वेगवेगळ्या घटना आहेत. एक बोपोडी सर्वे नंबर 62 या ठिकाणची 5 हेक्टर 32 आर या जागेसंदर्भात एक घटना आहे आणि दुसरा हा मुंडवा येथील सर्वे नंबर 88 17 हेक्टर 51 आर या जागेबाबत आहे. या दोन्ही घटना या वेगवेगळ्या आहेत आणि यातील आरोपी 9 आरोपी यामध्ये देण्यात आलेले आहेत. बोपोडी घटनेमध्ये 7 आरोपी आणि 6 आरोपी, त्याचबरोबर मुंडवा या ठिकाणी 2 आरोपी आहेत, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे 2 आहेत. आणि यामध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार यांचंही नाव आहे. आता चौकशी आपण काय काय करणार? 2 वेगवेगळ्या घटनांची वेगळी करणार की एकत्र करणार? FIR ही एकच आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून या दोन्ही घटनांशी संबंधित जे डिपार्टमेंट्स आहेत, सरकारी कार्यालय आहेत, त्यांच्याकडून कागदपत्रांची आता मागणी केलेली आहे. ती मागणी आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. खडक पोलीस स्टेशनच्या जी काही FIR नोंद आहे त्याच्यामध्ये एकूण 7 आरोपींची नावं आहेत. त्याच्यामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचं देखील नाव आहे. तर खडकमध्ये जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये हे दोघे आरोपी आहेत का? या FIR मध्ये त्या दोघांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे. पण मग ते या घटनेत आरोपी आहेत का? FIR नुसार ते आरोपी आहेत. म्हणजे थोडक्यात तुमच्या डिपार्टमेंट EWO मार्फत त्यांची चौकशी होणार आहे. बरोबर. कुठल्या मुंडवा केसमध्ये? बरोबर, वेगळी मुंडव्याची केस ही वेगळी आहे, त्याचबरोबर बोपोडीची केस ही वेगळी आहे. तर बोपोडीच्या केसमध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी हे आरोपी आहेत का नाही? या बोपोडीच्या केसमध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे आरोपी नाहीत. मुंडवा केसमध्ये या दोघांचं नाव समोर आलं. सर, खडकच्या FIR मध्ये या दोघांचं नाव कसं काय आहे? FIR देताना 2 घटनांचं एकत्रित FIR दिलेली आहे आणि यामध्ये या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये जे सरकारी जागांवर जे बेकायदेशीर ऑर्डर केली गेलेली आहे तहसीलदार यांच्याकडून, तर ते एकच तहसीलदार आहेत, सूर्यकांत येवले. सर, या संपूर्ण प्रकरणात काही पुणे पोलिसांवर कुणाचा दबाव वगैरे आहे की असा प्रश्न आम्हाला पडला. कारण काय सांगतो, 3 दिवसापासून या प्रकरणी बातम्या चालतात. खडकच्या पोलीस स्टेशन गुन्ह्यामध्ये या दोघांचं नाव आहे आणि आज अचानक आम्हाला सांगतात की त्या खडकच्या गुन्ह्यात हे 2 आरोपी नाहीये. तर नेमकं काय झालं? असं असं कोणताही दबाव नाहीये. ही क्लॅरिटी मुळात पोलिसांनी द्यायला नको का? कारण 2 वेगवेगळे गुन्हे आहेत तुमच्या म्हणण्यानुसार किंवा महसूल विभागाच्याही म्हणण्यानुसार. मग आपण त्या संदर्भातली एकच फिर्याद का दाखल करून घेतली? असं एरवी करतो का आपण? आरोपी एक असेल आणि त्यांनी 2 गुन्हे केलेले असतील तर त्याचे दोन्ही गुन्हे एकत्रित क्लब करून एकच FIR घेतो. एक पोलीस आयुक्त दुसरं आहे, एक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त फर्याद. मुद्दा असा आहे सर, तुम्ही म्हटलं दोन्ही घटना एकत्र एका FIR मध्ये केल्या. मग आता तुमच्याकडे जो तपास आलाय त्या तपासाअंतर्गत मुंडव्याच्या केसची चौकशी होणार आहे की नाही? दोन्ही केसेसच्या चौकशा होणार आहेत आणि त्याप्रमाणे सरकारी कार्यालयांकडून कागदपत्रांची मागणी केल्यानंतर पुढचा तपास केला जाईल. सर, दोन्ही प्रकरणांच्या संदर्भाने एकच फिर्याद का दाखल करण्यात आली हा एक मूळ प्रश्न होता याच्यामधला. कारण दोन्ही गुन्हे वेगळे वेगळे आहेत. दोन्ही ठिकाणी आरोपी एक जरी असले, एकच आरोपी कॉमन आहे दोन्हीकडे, असं असताना एकच फिर्याद का घेतली गेली किंवा एकच गुन्हा का दाखल करण्यात आला? सदर गुन्हा हा महसूल डिपार्टमेंटनं केलेला आहे, त्याच्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. या संपूर्ण प्रकरणात जे आरोपी आहेत, शीतल तेजवानी असेल किंवा दिग्विजय पाटील यांच्यापर्यंत आपण आतापर्यंत पोहोचलो काय किंवा त्यांना फोन केला काय, त्यांच्या ताब्यात घेतलं, चौकशी केली, काय झालं का पुढे?
याबाबत तपास चालू आहे. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कुणाकुणाचा कसा कसा रोल आहे लक्षात आल्यानंतर कायदेशीर सर कारवाई आता केली. आपल्याकडे जवळपास गुन्हा दाखल 3 ते 4 दिवस झाले. या 4 दिवसात तपास कुठवर आला? पोलिसांनी काहीतरी केलं असेल तपासाची? कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि संबंधित डिपार्टमेंट आपल्याला कागदपत्र पुरवत आहेत आणि ती आल्यानंतर पुढील कारवाई होणार. सर म्हणजे याच्यामध्ये फक्त आमिडिया आणि जे शीतल तेजवानी आहे यांच्यावर एकच गुन्हा दाखल आहे, तो फक्त मुंडव्याचा. बरोबर एकच गुन्हा दाखल आहे. बरोबर. सर एक पुन्हा एकदा सांगा, एक FIR आहे त्याच्यात 2 प्रकरणं झाली, ती कशी नेमकी झाली आणि सुटसुटीत करून सांगा. एक बोपडीचं प्रकरण कसं FIR मध्ये वेगळं आणि एक मुंडव्याचं प्रकरण कसं वेगळं, त्या FIR नुसार तुम्ही सांगा. बोपुडीची घटना ही सर्वे नंबर 62 या ठिकाणची आहे आणि जो मुंडव्याची आहे ती सर्वे नंबर 88 17 हेक्टर आणि 51 R या जागेशी संबंधित आहे. या दोन्ही जागांमध्ये जे कोणी आरोपी आहेत हे वेगवेगळे आहेत. मग आपण मुंडव्याची चौकशी करणार, आपण जो ऑलरेडी गुन्हा तिकडे दाखल आहे बावधनला, मग पिंपरी चिंचवड पोलीस असतील. आपल्या इकडे जे FIR मध्ये दिलेले कंटेंट आहेत त्यानुसार इथली चौकशी केली जाईल. सर, आपणही त्यांना बोलवणार. सर शीतल तेजवानी परदेशात पसारलेली अशा देखील काही माहिती समोर येते. तर आपल्या तपासात आतापर्यंत काही निष्पन्न झालं का? शीतल तेजवानी नेमकी आहे कुठे? यावर नाही. त्यांचा योग्य वेळी चौकशीला त्यांना बोलवण्यात येईल आणि आपण जे सांगताय त्याच्याबद्दल सांगता येणार नाही.